नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण शेंगदाण्याची खमंग अशी पांढरी चटणी बनवणार आहोत. ही चटणी तुम्ही तोंडी लावू शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया. हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, लाल तिखट, मीठ, मोहरी, लसूण, लाल मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे. सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जास्त भाजायचे नाहीत, हलकेच भाजायचे आहेत. शेंगदाण्याची साल काढण्यासाठी भाजून घ्यायचे. एकसारखं हलवत भाजायचे, त्यामुळे सर्व शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील. सर्व शेंगदाणे भाजून गार करून घेतले. आता याची साल चोळून काढायची आहे. साल नाही काढली तरी चालेल, पण पांढरी चटणी बनवायची आहे त्यामुळे साल काढून घेतली. सर्व शेंगदाण्याची मी साल काढलेली आहे. आता चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये साल काढलेले शेंगदाणे टाकायचे. 4-5 लसूण पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे. मिक्सरवरती एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची. अशी मी स्मूथ पेस्ट बनवली आहे. आता यावरती फोडणी घालायची. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी, हरभरा डाळ, उडीद डाळ, सुकी लाल मिरची, 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि गॅस बंद करायचा. सर्व मिक्स करून आता ही फोडणी चटणीवरती टाकायची आहे. गरम फोडणी लगेच चटणीवरती टाकायची. तडका छान बसलेला आहे. आता हे लगेच मिक्स करून घ्यायचं. ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.